हॅलो मित्रांनो, तर कशा आहात सर्वांनी? सर्व व्यवस्थित असाल अशी मी अपेक्षा करतो. तर आज आपला हा व्लॉगिंगचा दुसरा दिवस आणि आज मी तुम्हाला नवीन नवीन काहीतरी दाखवणार आहे. तर तुम्हाला आज आमच्या इथे एक देवाचं मंदिर आहे. तर ते खूप जागृत आहे आणि तिथले म्हणता का तिथे पाणी वगैरे पण आहे. त्या पाण्यामध्ये जर तुम्ही किंवा आंघोळ वगैरे केली किंवा तुम्ही हातपाय वगैरे धुतले ना, तर तुमच्या स्किनवरचे जे पण काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला तिथून जातील असं तिथला ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि बघूया आपण आता तिथे काही काही चालतं, काही नाही वाटलं असतं. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्युअसली चालू ठेवा. आणि ही बघा कशी आली. हे बघा, मला मारू राहिली. का बरं का मारू राहिली तर काही कळलं झालं, पण तरी चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आजच्या ब्लॉगला खूप मजा येणार आहे. ओके. मग निघाला आपण अवनीला बाय वगैरे करून, तर तिचं चालू होतं तिचा नखरा चालू. मग आज मस्तपैकी वातावरण एकदम छान होतं. मग ते पण तुम्हाला थोडंसं कॅप्चर घेतलं मी. आणि आपला दररोजचा हा रुटीन आहे. म्हणलं इथंच आपण जॉबला पण इथूनच जातो सर्व. आता आपण पोचलो आहे देवळी कॅम्पस एरियात. तर कॅम्पस एरिया जास्त लांब नाही ते. मग कॅम्पपासून तर थोडंसं एक 5-1 मिनिटाचा रस्ता आहे. आता आपण भगोरच्या म्हणजे देवीच्या थोडंसं अलीकडच्या रस्त्याला आपण लागलेला आहे. हा आता थोडा इथला चांगला रस्ता आहे. इथंच वगैरे साईडला राईट साईडला वगैरे सर्व इकडे जत्रा वगैरे भरते. आणि दरवर्षी जत्रा भरते इकडे, मोठी जत्रा राहते. आणि हा बघा, हे मंदिराचं तुम्हाला टोक दाखवते इथं. आता मंदिराचं टोक येईन बघा, हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर ते आपलं ते पाण्याचं तुम्हाला बोललो होते तिथं आहे. मग चला आता आपण ते मंदिराचं थोडंसं पाण्याचं वगैरे बघून घेऊ वाटलं असं थोडंसं. आता आपण तेवढं हे सर्व तिथं लेडीज वगैरे आहे ना, तिथलं आपण त्यांचा छोटा मोठा धंदा राहतो, तिथून सगळे व्यवसाय राहतो. ते बोलतं काय आमच्याकडनं घ्या परचेस करा. तर आपण ते समोर एवढे गर्दी वगैरे दिसली, ते सर्व त्याच पाण्याने आंघोळ करायला आलेले आहे. हे ते पाणी आहे आणि हे एवढी गर्दी आज समोर सगळं लहान लेकरं वगैरे सर्व येईल राहते. ही ते पाण्याची एवढी गर्दी राहते. हे जे मध्ये पाणी असतं ते पाण्यामधून आपण समजा आंघोळ वगैरे किंवा पाणी ते हातपाय धुतले तर त्याच्याने ते चांगलं बेनिफिट पडतं. आता पाणी तर हातपाय वगैरे धुतले तर मग मंदिरामध्ये दर्शन करावं लागतं. मग इथे मंदिरामध्ये आलो. हे रेणुका मातेचं मंदिर आहे. आता इथे खूप आज मंगळवार होता म्हणून तर गर्दी तर होती. आणि आज चांगलं म्हणजे दर्शन पण वगैरे झालं आपलं. तुम्हाला दिसत असून देवीचा वगैरे चेहरा वगैरे. आणि याच्यामध्ये इथे समोर वाघ वगैरे, देवीचा वाघ म्हणजे तो रेणुका मातेचा वाघ राहतो. आणि दुसरी गोष्ट इथे ह्याचं मी दर्शन वगैरे घेऊन आला तर बॅक साईडला आलो. आता इथे बॅक साईडनं असं या साईडला दिसतं. आणि मग हे गाईज असा होता आजचा छोटासा ब्लॉग. आणि त्या मंदिराचं थोडंफार इन्फॉर्मेशन तुम्हाला तर का त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या जे तुम्हाला पाणी दाखवलं मी, त्या पाण्यामध्ये जर तुम्ही ना हातपाय वगैरे धुतले किंवा ते आंघोळ केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्किनचे जे आजार राहतात ते तुम्हाला निघून जातील असं त्या तिथले लोक असे म्हणतात. आणि जागृत स्थान आहे तसं देवी मंदिराचं. आणि तिथे पुढं भगूरगाव म्हणजे ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म पण झालेला आहे. आणि तिथे अजून काय सांगायचं, तिथं जागृत स्थान आहे, रेणुका मातेचं मंदिर आहे. बस हीच होतं. अशी छोटीशी एक गोष्ट तुम्हाला दाखवली मी आज शेअर करू. जर तुम्ही नाशिकमध्ये किंवा कुठून यायचं असतं तर नाशिकमध्ये आले तर नक्की तुम्हाला तिथे व्हिजिट करा. चांगलं देवीचं मंदिर आहे ते. आता मी खूप थकून दुपारची व्हिडिओ का मला काय काढता आले नाही म्हणून घरी एकदम म्हणलं एक शेवटचा एक व्हिडिओ घेऊ आणि तसं तुम्हाला सांगू. तर असा होता छोटासा ब्लॉग. आणि घरी आल्या मला इथं बघा कोण दिसले हे खेळताना. आवडू हाय कर हाय बाय कर बाय. हां, तिला हाय नाही समजत, तिला बाय समजतं बाय. तर असा होता छोटासा ब्लॉग. जर आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.